गुड मॉर्निंग एव्हरीवन. मुलांनो, आपल्याला 15 पेज नंबरवरचं डेज ऑफ द वीक आज शिकायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये लिसन, रिपीट अँड रिसाइट म्हणजे काय? ऐका, म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा. तर ही जी कविता आहे ती काय करायची? आपल्याला अगोदर ऐकायची आहे, नंतर म्हणायची आणि म्हणूनसुद्धा दाखवायची आहे सर्वांना. तर पहा, डेज ऑफ द वीक म्हणजे काय? आठवड्याचे दिवस. हे आपण फर्स्टपासून शिकतो, फर्स्ट, सेकंड, हो की नाही? आठवड्याचे दिवस माहिती आहे तुम्हाला किती असतात, कोणते आहेत आणि त्याचे स्पेलिंग काय आहेत इंग्लिशमधले, हो की नाही? मराठीमध्ये आपण पटपट आपल्याला बोलता येतात, पण इंग्लिशमध्ये बोलताना काय होतं? आपल्याला काही चुका होतात. ट्यूजडे, थर्सडे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाता तुम्ही, हो की नाही? तर आपल्याला काय करायचं? या पोएममधनं आज डेज ऑफ द वीक शिकायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, पूर्ण पिक्चर्स दिलेले आहेत. मंडे, ट्यूजडे. तर या ठिकाणी पहा, सोलोमन ग्रँडी नावाचा एक व्यक्ती असतो. तर त्या व्यक्तीवर आपल्याला ही कविता म्हणायची आहे. त्या व्यक्तीविषयी काय सांगितलं या ठिकाणी ते पाहायचं आहे. तर पहा, सोलोमन ग्रँडी बॉर्न ऑन अ मंडे. मी जी पोएम वाचते तिथून लक्ष देऊन ऐकायचं आहे. सोलोमन ग्रँडी नावाचा व्यक्ती आहे आणि पहा, बॉर्न ऑन अ मंडे. बॉर्न ऑन अ मंडे म्हणजे काय? सोलोमन ग्रँडीचा व्यक्ती आहे, त्याचा जन्म कधी झाला आहे? मंडेला झाला आहे, म्हणजे सोमवारी झाला आहे. ख्रिश्चन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन वेनसडे. ख्रिश्चन म्हणजे काय? त्याचा नामकरण म्हणजे आपलं नाव जेव्हा ठेवतात की नाही, त्याला आपण बारसं म्हणतो. तर त्या ठिकाणी नामकरण त्याचं कधी झालं आहे? ट्यूजडेला झालं आहे, म्हणजे मंगळवारी झालं आहे. मॅरिड ऑन वेनसडे म्हणजे त्याचं लग्न कधी झालं आहे? बुधवारी झालं आहे, वेनसडेच्या दिवशी. टू किल ऑन थर्सडे म्हणजे काय? तो आजारी पडला. कधी पडला? थर्सडेला, म्हणजे गुरुवारी आजारी पडला. वर्स ऑन फ्रायडे. वर्स म्हणजे काय? तर तो खूप आजारी पडला. म्हणजे कसा? त्याची तब्येत अतिशय खालावली, त्याला उठूनही बसता येत नव्हतं. या ठिकाणी पहा, पिक्चर्समध्ये दिलेलं आहे. मंडेला काय झाला? त्याचा जन्म झाला, बाळाचं चित्र दाखवलं आहे. नंतर ट्यूजडेला बघा काय झालं आहे, काय केलं त्याचं? ट्यूजडेला नाव ठेवलं गेलं आहे, पहा बसलेला दाखवला आहे तो. वेनसडेला लग्न झालं. थर्सडेला आजारी पडला. फ्रायडेला पाहायचं आहे आपल्याला पुढे, ओके? तर फ्रायडेला त्याची तब्येत अतिशय खालावली, म्हणजे अतिशय झोपून राहिला तो, त्याला काही उठून बसता येत नव्हतं. डायड ऑन सॅटरडे. सॅटरडेच्या दिवशी काय झाला? तो मरण पावला. बरीड ऑन संडे. बरीड म्हणजे काय? तर जमिनीत पुरणे, म्हणजे त्याला संडेच्या दिवशी, रविवारी काय केलं? त्याला जमिनीमध्ये पुरलं किंवा दफन केलं. दॅट वॉज द एंड ऑफ सोलोमन ग्रँडी. अशा प्रकारे सोलोमन ग्रँडीचा अंत झाला. तर पहा, ही पोएम लक्षात आली आहे तुमच्या? ह्या चित्राच्या आधारे, चित्र जसं जसं तुम्ही अगोदर वाचताल आणि चित्र पाहताल तेव्हाच तुमच्या बरोबर पोएम लक्षात येईल आणि डेज ऑफ द वीक बोलताही येतील आणि त्याचे स्पेलिंगसुद्धा या ठिकाणी आहेत. ते तुम्ही व्यवस्थित वाचायचेत आणि लिहायचा प्रयत्न करायचा आहे मनाने. खाली बघा, क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. लुक अप अ कॅलेंडर अँड राईट द फॉलोइंग डेट्स. कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून खालील दिनांक लिहा. द फर्स्ट डे ऑफ धिस इयर म्हणजे काय लिहायचं आहे आपल्याला इथं? वर्षातला पहिला दिवस कोणता आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे. द लास्ट डे ऑफ धिस इयर शेवटचा दिवस कोणता आहे तो लिहायचा, म्हणजे डेट लिहायची आहे तिथं. द डे द स्कूल स्टार्टेड म्हणजे तुमची शाळा कधी सुरू होते दरवर्षी, ओके? यावर्षी झाली नाही, ठीक आहे, पण दरवर्षी कधी स्टार्ट होते त्याची डेट लिहायची आपल्याला. द डे टुडे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी आता हा होमवर्क लिहिताल त्या दिवशीची डेट लिहायची आहे. रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डे कधी असतो ते पण लिहायचा
आहे. लक्षात आलंय तुमच्या? रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिवस आणि इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. डेट लिहायचं कशी ते. द फर्स्ट डे ऑफ दिस इयर म्हणजे आता डेट कशा प्रकारे लिहायची ते तिथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. बाकीचे क्वेश्चन तुम्ही तशा प्रकारात लिहू शकता. पहा डेट कशा लिहिल्यात. 1/1/2014. नंतर ऑब्लिक दिलेला आहे मध्ये मध्ये पुढच्या ऑरमध्ये 1/1/2014. परत त्याला अजून 2 प्रकारात लिहिता येते. मध्ये पॉईंट लिहून या ठिकाणी 1.1 पॉईंट पुढे काय दिले, फक्त 14 लिहिले, 2000 लिहिलेला नाही. आणि त्याच्या पुढेही तसंच लिहिलेलं आहे, ऑब्लिक मारलेला आहे. तर अशा प्रकारच्या डेट तुम्हाला बाकीच्या लिहायच्या आहेत. हे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर यातले तुम्हाला हार्ड वर्ड मी सांगते ते लक्ष देऊन ऐकायचे आहेत. डेज ऑफ द वीक म्हणजे काय, आठवड्याचे दिवस. वीक म्हणजे आठवडा. रिसाईट म्हणजे तोंडपाठ म्हणणे. बॉर्न म्हणजे जन्मला. मंडे सोमवार. ख्रिश्चन म्हणजे नामकरण विधी किंवा नाव ठेवणे. ट्यूजडे मंगळवार. मॅरिड लग्न केले. वेनसडे बुधवार. टूक इल आजारी पडला. थर्सडे गुरुवार. वर्स आजार किंवा आजार अधिक वाईट झाला. फ्रायडे म्हणजे वर्स म्हणजे काय, अधिक आजारी पडला तो किंवा त्याचा आजार खूप वाढला, अधिक त्याची तब्येत खालावली. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. डाईड मेला किंवा मरण पावणे. सॅटर्डे शनिवार. बरेड जमिनीत पुरले. संडे रविवार. एंड शेवट. कॅलेंडर माहिती आहे तुम्हाला, कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका. आपण जास्तीत जास्त मराठी वापरत नाही कॅलेंडरसाठी, कॅलेंडरच म्हणतो की नाही. तर आपल्याला मराठीसुद्धा येणार नाही दिनदर्शिका पटकन. तर लक्षात घ्यायचे. डेट्स दिनांक किंवा तारीख. फर्स्ट पहिला. इयर वर्ष. स्टार्टेड सुरू झाली. टुडे म्हणजे आज. रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिवस. इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिवस. आणि एक्झाम्पल उदाहरण. तर अशा प्रकारचे ह्या हार्डवर्ड या पोयममधले आहेत. तर ही पोयम लिहिताना व्यवस्थित वाचायची आहे. त्याचे उच्चार मी जे करते ते व्यवस्थित ऐकायचे आहेत. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबू. ओके.